जय महाराष्ट्र। 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये एका महिला पोलीस कर्मचारीनं या विद्यार्थिनींना अश्लील म्हणजे अश्लील शब्द वापरले, त्यांना मारहाण केली, त्यानंतर त्यांच्या खानदानाचा उद्धार केला, त्यांच्या आई बहिणीचा माय बापाचा सगळ्यांचा उद्धार करत तिने सुसाट म्हणजे जसं काही तिला परमिशनच कोणीतरी दिली तर अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली। शिवाय ती प्रणिता मुसनेच बरोबर आहे, ऑन ड्युटी नव्हती, ती सुद्धा ट्रिपल सीट होती। शहाणपणा ह्यांना शिकवायला गेली की तुम्ही ट्रिपल सीट, बरं तुला त्यांची चुकी असेल त्यांना तू समज द्यायला पाहिजे होता, दंड आकारायचा होता, पण ही त्याची पद्धत होती। आमची आज मागणी काय आहे की तुम्ही एक रेस्पॉन्सिबल नागरिक आहात, तुम्ही समाजाचे रक्षक आहात आणि समाजाचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर आमच्यासारख्या महिला मुली आणि विद्यार्थिनींनी कुणाला मदतीची हाक मारायची। आणि ज्या पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट दिली आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी शब्दोच्चार केलाय, मला वाटतं हा कुठेही म्हणजे मानवाधिकार ह्युमन राईट्सच्या याच्यामध्ये सुद्धा जर आपण ताळमेळ करून बघितलं तर ते कुठल्याही साच्यात न बसणाऱ्या या गोष्टी आहेत। तर मला वाटतं की आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, पोलीस निरीक्षक साहेबांना आज निवेदन दिलंय की अशा विकृत विचाराच्या आणि विकृत वागणूक असणाऱ्या महिलेला ताबडतोब निलंबित करण्यात यावं ही आपण मागणी केलेली आहे। आणि ह्या मुलीही त्या मान्य करतात माझी चुकी झालेली आहे, आम्ही ट्रिपल सीट होतो, त्याही आजच्या 21व्या शतकात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणी आहेत, त्यांनाही त्यांचे राईट्स अधिकार त्यांना माहिती आहेत। त्यांचंही म्हणणं तेच होतं, जर आमचं कुठं चुकलंही असेल तर त्यांनी आम्हाला समज द्यायला हवी होती किंवा त्यांनी आम्हाला दंड आकारायला हवा होता, ना की त्यांनी आमच्या पूर्ण घरादारावर गेल्या, त्यांनी आम्हाला नाही ते बोलून आम्हाला त्यांनी मारलं, तर ते कितपत योग्य होतं। तर खरंच मला वाटतं की उद्या चालून आमचेही लेकरं बाळ असं जर बाहेर हँगआउट करत असतील किंवा त्यांच्याकडनं चुका होतील तर हेच एक्सपेक्टेड आहे का, हेच अपेक्षित केलं जाईल पोलीस डिपार्टमेंटकडनं किंवा जे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं हीच भाषा आम्ही अपेक्षित ठेवायची आहे का? तर मला वाटतं कुठल्याही संविधानात किंवा कुठल्याही ह्युमन राईट्स मध्ये लिहिलेलं नाहीये की जर एखादा चुकत असेल तर तुम्ही त्यांना अश्लील बोला किंवा त्यांना मारा, हे अपेक्षित नाही आणि हे व्हायला नको। त्यासाठी समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लातूरचा मनसे परिवार आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि बाकीचं जी घटना ज्यांच्यासोबत घडली त्याच मुली तुम्हाला सविस्तर या गोष्टीच्या बाबतीत तर काहीच नाहीये, त्यांनी आम्हाला मारहाण नव्हती करायला पाहिजे आणि आम्हाला त्यांनी शिवीगाळ नव्हता करायला पाहिजे, आमच्या मायबापाबद्दल नव्हतं बोलायला पाहिजे। त्यांनी आमच्या मायबापाबद्दल आम्ही निशब्द हे जे शब्द बोलले त्यांनी ते चुकीचे बोलले, ते खूप फार चुकीचे होते। आम्ही त्यांना प्रूफ सहित दाखवत होतो की बाबा आम्ही कुठे जात होतो, काय करत होतो, आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांना माफी मागत होतो, पाया पडत होतो, पण त्यांनी आम्हाला नाकार दिला। आणि आता या व्हिडिओ मध्ये काय बोलतायत की माझ्या मी मायाच्या मयाने केले आणि त्याच्याबद्दल पण खोटं बोलत आहेत की त्यांनी आमचा पाठलाग केला, ताना काढला, हे सगळं खोटं आहे। ते ऑन ड्युटी नसताना त्यांनी आमचा ताना काढला असं बोलते, तर त्यांची तिथे ड्युटी नव्हती, सरासरी खोटे आहे की बाबा त्यांची ड्युटी नसताना त्यांनी आम्हाला अचानक साईडला गाडी घ्या बोलल्या आम्ही गाडी साईडला घेतलेली, त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला बोलायला हवं होतं की बाबा तू फाईन दे, नाहीतर काहीतरी दुसरं म्हणजे काही पण बोलायला हवं होतं, बट त्यांनी आमच्या डायरेक्ट मारहाण केली। पेशंट होता, तिला सोबत मारलं, तिला खूप मारलं, म्हणजे 4-5 ते त्यांनी मारले ह्याला। मग त्याच्याबद्दल जाहीर निषेध आहे की बाबा त्यांनी चुकीचे हे केलं, सगळं ह्या ज्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि मेन म्हणजे पेशंट होता सोबत आमच्या। आजकाल सर्रास गाडीवरती ट्रिपल सीट जाते, म्हणजे मुली असो मुलं असो, तुला वाटतं काय बरोबर आहे गाडीवरती? नाही माझं चुकले, मी मान्य करते ना, आम्ही चूक झाली म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडतोय, मग त्यांनी ही समजून घ्यायला पाहिजे, मायाची मया बोलत आहेत, त्यांच्या पण लेकराकडून ही चूक झाली तर त्यांनी पण असंच भर चौकामध्ये त्यांना पण त्यांच्या लेकराला आणून त्यांनी पण असंच त्यांच्या लेकरांना ते जी आम्हाला शिक्षा केली का त्यांनी तसंच त्यांच्या लेकरांना पण शिक्षा करावी, जसं त्यांनी मायाची मया बोलतायत तसं। त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू झाला ना तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की आम्ही त्यांना अरे तुरे बोलले, अरे तुरे बोलून त्यांना म्हणजे शिवीगाळ केली की तुला काय करायचंय असे शब्द वापरले, तर आम्ही त्यांना फक्त 3 शब्द वापरले, ते पण झालं मॅडम, चूक झाली, आमची मेडिकलची इमर्जन्सी होती, आमच्याकडे सिप आहे, आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, रिपोर्ट उद्या येतील, वाटलंच तर तुम्ही ऍड्रेस सांगा, आम्ही तिथे येऊन तुम्हाला उद्या रिपोर्ट दाखवू, आमची चूक एवढी आहे की बाबा आम्ही ट्रिपल सी होतो आणि आम्ही पूर्ण तेच म्हणजे आम्हाला माहित होतं आम्ही चुकीचं करत आहोत, तर आम्ही ट्रिपल सी पूर्ण म्हणजे सुरक्षित
व्यवस्थिततेने डिवायडरच्या साईडने गाडी घेत होतो आम्ही, ना गाडी पळवत होतो ना कुणाला आम्ही कट मारला, आम्ही एकदम व्यवस्थितपणे चालत होतो. त्यांनी आम्हाला म्हणले बाळा 1 मिनिट गाडी साईडला घे. आम्ही गाडी साईडला घेतली तर त्यांनी उतरल्या हान मार शिवीगाळ चालू केले आणि तरीही आम्ही त्यांना न काही बोलता न काही आवाज उठवता आम्ही त्यांना म्हणले की आमची चूक झाली का तर आम्ही ट्रिपल सीट होतो, आमची इमर्जन्सी होती. तर त्यांनी ते सगळे आमचे प्रूफ काय पावत्या वगैरे ते नाकारून त्यांनी त्यांचेच म्हणजे मारहाण केली आणि मारहाण करणं खूप चुकीचं आहे आणि पूर्ण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर सगळेजण म्हणतात की मुली मार खात आहेत आणि म्हणजे खूप काही उठलं आहे आणि ते अर्धे अफवा आहेत तर त्याच्यामुळे आमचे नाव खूप बदनाम होत आहे. तर आम्हाला फक्त याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी माफी मागितली, ठीक आहे, माफी माग, आम्ही पण ठीक आहे, आम्ही पण चुकतो, त्यांनी पण चुकली असेल, ती पण एक माय आहे, ठीक आहे, त्यांनी पण चुकली असेल, आमचं पण ठीक आहे ना. बट त्यांनी त्यांच्या मुलीप्रमाणे जसं आम्हाला बोललं पाहिजे ना तसंच त्यांच्या पण मुलीला बोलायला हवं. हे शब्द आमचे पण आहेत की बाबा त्यांनी पण त्यांच्या मुलीला तसंच करायला हवं. आम्ही पण आमच्या मम्मीला घेऊन येतो तसंच त्यांच्या पोरीला तसंच करायला होतो. त्यांना योग्य वाटतंय का हे बरोबर आहे, हे बरोबर असेल तर त्यांच्या पण मुलीसोबत आम्ही असंच आमच्या मम्मीला घेऊन करू.